मुंबईतील अँटॉप हिल या परिसरात धुळकात पडलेल्या एका कारमध्ये दोन चिमुकल्यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे दोघं भावंड दुपारपासून बेपत्ता होते. कुटुंबीय आणि पोलीस त्यांचा शोध घेत असताना घराजवळील मोकळ्या मैदानात उभ्या भांगारातील कारमध्ये हे दोघे सापडून आले. ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या दोघांचा मृत्यू कारमध्ये गुदमरल्याने झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेने या चिमुकल्यांचा आईला मोठा धक्का बसला आहे. आपल्या दोन मुलांना गमावलेल्या माऊलीच्या डोळ्यातील पाणी थांबत नाहीये. अँटॉप हिल येथे राहणारे साजिद वय वर्ष 7 आणि मुस्कान वय वर्ष 5 या दोघांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. साजिद आणि मुस्कान ही भावंड बुधवारी 24 एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे घराजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात खेळत होती. संध्याकाळपर्यंत ते घरी न परतल्याने आई वडिलांनी त्यांचा शोध सुरू केला. बऱ्याच वेळापर्यंत त्यांचा शोध घेण्यात आला, मात्र ते काही सापडले नाहीत. त्यानंतर वडिलांनी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात मुलं बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. दोन मुलं एकाच वेळी बेपत्ता झाल्याने पोलिसांचं पथक तात्काळ कामाला लागलं. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची झाडाझडती घेतली, मात्र ही मुलं कुठे दिसत नव्हती. मैदानात शोधत असताना अखेर मैदानामध्ये पार्क करून ठेवण्यात आलेल्या एका जुन्या कारमध्ये हे दोघेही बेशुद्ध अवस्थेत सापडून आले. त्यानंतर तत्काळ कारमधून बाहेर काढले आणि रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आपल्या पोटच्या पोरांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं पाहून आईने एकच हंबरडा फोडला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून या प्रकरणात अपमृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती अँटॉप हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान गरांडे यांनी दिली.